भारतीय प्राणी सर्वेक्षण केंद्र, पश्चिम पुणे या ठिकाणी भुंग्याच्या एका नवीन प्रजातीचा शोध येथील शास्त्रज्ञांनी लावलाय. ही नक्कीच पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. न्यू सेरिका असं या भुंग्याच्या नवीन प्रजातीला नाव देण्यात आलंय. नक्की ह्या प्रजातीचा शोध कुठं लागला आणि जगभरात असलेल्या भुंग्यांमध्ये या भुंग्याचं वेगळेपण काय हे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत संशोधिका डॉक्टर अपर्णा कलाटे आहेत. मॅडम, काय सांगाल एकंदरीत या भुंग्याच्या प्रजातीचा शोध कधी लागला आणि कशा प्रकारे याला अधिकृतपणे इतर भुंग्यांपेक्षा हा वेगळा आहे अशी मान्यता मिळाली? नमस्कार. तर 2023मध्ये मला हा भुंगा आमच्याच केंद्रातून सापडला, भारतीय प्राणी सर्वेक्षण पश्चिम प्रादेशिक केंद्र. तर जेव्हा हा सापडला तर कारण ह्याचं कसं आहे की सगळे ह्याच्या जातीतले सगळे सेम दिसतात. तर आपल्याला मॉर्फोलॉजिकली सांगता येणार नाही की हा नोन स्पीसीज आहे की अननोन स्पीसीज आहे. म्हणून मग त्याचा मायक्रोस्कोपमध्ये अभ्यास केला, जेनेटेलिया त्याचा बघितला. तर मग मला असं म्हणजे वाटलं की ह्याचा आतापर्यंत तरी म्हणजे काही लिटरेचर अवेलेबल नाही आहे आणि हे नवीन असू शकतं. मग मी रेफरन्स कलेक्शन केलं आणि आमचे सिनियर्स आहेत त्यांना पण विचारलं हेडक्वार्टर्सला. तर मग सगळ्यांना कन्सल्ट केल्यानंतर असं माहीत झालं की हे न्यू आहे. मग मी आमच्या इथलंच जर्नल आहे त्या जर्नलमध्ये पेपर सबमिट केला आणि ते बाहेर रिव्ह्यू झाल्यानंतर सगळ्यांनी कन्फर्म केलं की हे न्यू स्पीसीज आहे आणि ते पब्लिश झालं आमच्याच जर्नलमध्ये. जर्नलचं नाव आहे रेकॉर्ड्स ऑफ झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. साधारण आपण पाहिलं तर जगभरात 4,600 पेक्षा अधिक भुंग्याच्या प्रजाती आहेत. भारतामध्ये किती प्रजाती अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये ही कुठली प्रजाती? तसं जर आपण बघितलं तर ही जी सेरिसिनी ट्राईब आहे तर ह्या ट्राईबमध्ये 4,600पेक्षा जास्त भुंग्यांची नोंद झालेली आहे वर्ल्डमध्ये. आणि भारतात 700 तरी म्हणजे अप्रॉक्सिमेट 700 झालेले आहेत. आणि हा एक त्यामध्ये अजून एक नवीन झाले 701. तर एवढे प्रजाती आहेत भारतात 701 ह्या सेरिसिनी ट्राईबमध्ये. इतर भुंग्यांच्या तुलनेमध्ये या भुंग्याचं वेगळंपण काय, काही वैशिष्ट्य सुद्धा याचे असेल? हां. आता भुंगे म्हटल्यावरती त्यांचं म्हणजे जे खाण्याची पद्धत असते ती वेगवेगळी असते. काही डंग बिटल्स असतात म्हणजे जे डंगला खातात, तर काही फायटोफॅगस असतात म्हणजे जे प्लांट्सला खातात आणि ते पेस्ट असतात. तर काही भुंगे जे आहेत ते स्कॅव्हेंजर्स असतात म्हणजे जे डेड बॉडी वगैरे आहेत त्यांच्यावरती खातात. डेट्रिव्हरस असतात ते म्हणजे कुजलेलं प्लांट मटेरियल त्याला खातात. तर हा जो भुंगा आहे वेगळा असा आहे की हा फायटोफॅगस आहे. म्हणजे प्लांट्सवर त्याची जीविका असते खाऊन. तर हा एक पेस्ट म्हणून असू शकतो. त्याचा अभ्यास केलेला नाहीये. पण त्याचे जे बाकीचे जे नोन आहेत त्याचे वंशमधले जे बाकीचे बीटल्स सेरिसिनी ट्राईबमधले त्यांना चॅफर बीटल म्हणून म्हणतात. कारण की ते जेव्हा त्याची लार्वी असते, तर ती लार्वी जी आहे ती रूट्सला खाते आणि त्याचं जे अडल्ट आहे ते अडल्ट फ्लॉवर्स आणि लीव्हजला खातात. तर अशा प्रकारे हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण सर्वसाधारणपणे पाहिले तर काही कीटक हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असतात, तर काहींना त्या कीटकापासून तोटा सुद्धा होतो. अनेक शेतकरी हे कीटकावर शेतीवरती कीटकनाशक सुद्धा वापरतात. हा शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे की हानिकारक ठरणार आहे? लाभदायक किंवा हानिकारक असं काही सांगता येत नाही. कारण की जेवढे पण आपल्या इथे बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजे जेवढे पण कीटक आहेत त्यांची प्रत्येकाची इकोसिस्टममध्ये एक एक आपली एक वेगळंच आपलं रोल आहे. तर आणि आता ह्या स्टेजला तर कारण अभ्यास केलेला नाही पूर्णपणे म्हणून सांगता येणार नाही की हानिकारक आहे का, पण लाभदायक नक्कीच आहे. कारण की ह्यांची प्रत्येकाची जीवनशैली असते की हे जसं मी सांगितलं आधी सॉईलमध्ये जातात, सॉईलमध्ये राहतात. तर सॉईलमध्ये राहिल्यामुळे ते काय होतं की सॉईलला एरेशन, नॅचरल एरेशन मिळतं. आणि जेव्हा हे अजून तर ह्यांच्यावरती म्हणजे जे आता जे स्मॉल इन्सेक्ट्स आहे ते इन्सेक्ट्स जसे फ्रॉग आहे ते ह्यांना खातात. तर त्यांच्यासाठी ते एक खाद्य पण आहे. तर लाभदायकच थोडक्यात म्हणता येईल. नक्कीच आपण पाहिलं तर हाच तो न्यू सेरिका नावाचा नवीन भुंगा आहे आणि याचा शोध पुण्यातील अपर्णा कलाटे यांनी 2 वर्ष अथक परिश्रम करून याच्यावरती संशोधन केलं आणि याला अधिकृतपणे मान्यता सुद्धा मिळाली. सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे.